आज 2 कारणामुळं मी रात्री ठरवलं होतं, की आज लवकर उठायचं. एक म्हणजे तनू लवकर जाणार होतं, त्याची बस 8:30ला येणार होती आणि त्याच्या अगोदर मला सगळं आवरायचं होतं. दुसरं म्हणजे आज चपाती भाजीसोबत मी नाश्ता, इडली आणि चटणी बनवणार होते. आणि तुम्हाला माहितीच आहे ते असं काहीतरी बनवायचं असेल ना, तर वेळ लागतो. गडबडीनेही होत नाही. कारण इडली शिजायला नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटं लागतातच. ते गार झाल्यानंतर मग काढावं लागतं वगैरे, त्यामुळे लवकरच सगळं सुरुवात करावी लागते. पहिल्यांदा तर उठून गव्हाचं पीठ मळून घेतलं चपातीसाठी. त्यानंतर मेथीची भाजी रात्रीच निवडून ठेवली होती. ती धुवून घेतली, चिरून म्हटलं खालीच तयारी करून ठेवायची. कारण चाकूला माझ्या धार नाही, त्यामुळे मी तसंही मेथी वगैरे मला चाकून अजून कट करता येत नाही. विळीनेच मी खाली बसून करते. कांदा, टोमॅटो वगैरे असेल तर चाकूनवर करते. आता म्हटलं खाली बसलीच आहे, तर सगळंच कांदा, लसूण, मिरच्या वगैरे सगळीच तयारी खाली बसून केली. अशी एकत्रच तयारी केली की पटापटा फोडणीला टाकायला बरं पडतं. तर इथं आता का नाही किती वाजलेले आहेत हे तुम्हाला दाखवते. म्हणजे इथंपर्यंत माझी कामं आवरलेली आहेत. बरोबर 6:30 वाजलेले आहेत, म्हणजे 6:35 तरी झालेले आहेत. आज 14 तारीख आहे, अमावास्या आहे. तसंही का नाही आमच्याकडे आज पहाटे जाग येते. का माहिती आहे? कारण अमावास्येला बाळूमामाला जायला सकाळ सकाळी एवढ्या गाड्या वगैरे असतात, त्यांचा आवाज, ती गाणी देवाची वगैरे असतात. बाळूमामांची गाणी मोठ्यानं लावलेली असतात, त्यामुळे पहाटेच जाग येते आणि ऐकायला भारी वाटते. मग झोपू वाटत नाही त्यांच्या गाड्या वगैरे गाणी देवाची चालू झाली, कारण ते रोडवरून जाताना सगळं घरात ऐकू येते. तर इथं मी इडलीसाठी हे बघा एकच वाटी फक्त उडदाची डाळ वापरली होती. तरी देखील किती पीठ आले बघा फुगून. असं भरपूर असं किती पण डाळ तांदूळ घातल्यासारखं वाटतंय, पण हे फुगल्यामुळे एवढं जास्त झालेलं आहे. तर इथं आता मी चपातीचं पीठ मळल्यानंतर भाजीची तयारी केली. एका बाजूला दूध गरम करत ठेवलं, एका बाजूला भाजीही फोडणीला टाकली. त्यानंतर चहा ठेवला ब्रश करून. मग कारण मला सकाळ सकाळी पहिल्यांदा चहा लागतो, तोपर्यंत मला असं काम करायला फ्रेश वाटत नाही, ऊर्जा येत नाही म्हटलं तरी पण चालेल. चहा झाल्यानंतर इडली पात्रात इडल्या लावून घेतल्या होत्या. पहिला घाणा केला, म्हणजे म्हटलं पोरांना झाल्या झाल्या देता येईल. तोपर्यंत तनू उठला होता, त्याच्याकडून नारळ वाढून घेतला आणि चटणी फोडणीला दिली. त्यानंतर इथं म्हणजे माझं माशांना खाऊ घालणं चालू असते, कारण त्यांना सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून 2 वेळा खायला घालावं लागतं, पण वेळेत घालावं लागतं त्यांना. खाऊ घालताना ऑक्सिजनचं मशीन बंद करावं लागतं, नाहीतर त्या गोळ्या असतात ना, त्या मशीनमध्ये अडकून बसतात आणि लगेच मग ते खराब होतं. इथं तुम्हाला दाखवते, मी बिना सोड्याच्या इडल्या बनवल्या होत्या. तर त्या कणी अजिबात चिकटल्या नाही आणि फुगून इतक्या छान इडल्या झालेल्या आहेत. तुम्हाला लाईव्हच दाखवते. पहिल्यांदा चारी कणी कडेनं काढून घेते, म्हणजे तुम्हाला दिसेल लगेचच. ते मी चपातीचे तुकडे वगैरे दाखवले होते, ते शिळ्या अर्धी चपाती आणि एक कोरभर भाकरी शिल्लक राहिलेले, ती मी बाजूला काढून ठेवली होती. त्यानंतर नीलसाठी 2 चपात्या डब्यासाठी बनवून घेतल्या होत्या. तनू का डबा नको म्हटला, नाश्ता करूनच जातो, कारण त्याचा पेपर असल्यामुळं तो दुपारी येईल जेवायला म्हटला. तर इथं इडलीचा एक घाणा काढून घेतला, दुसरा लावला. त्यानंतर इथं फिशचीही लाईट वगैरे मशीन चालू करून घेतलं, कारण ते विसरलं की मग नंतर कणी मासे मरू पण शकतात. त्यामुळे हे कणी ह्या कामात हलगर्जीपणा अजिबात करून चालत नाही. जे चपातीचे भाकरीचे तुकडे होते ते बाहेर कुत्र्यांना कणी घातले, कारण चार्ली शिळं खात नाही. त्यामुळं म्हटलं दुसरी बाहेरची कुत्री येऊन खाऊन जातील. आत ठेवलं कणी अंगणात चार्ली येऊ देत नाही, त्यामुळे दारात ठेवून आले. पोरांना नाश्ता दिला, त्यानंतर नील गेला, तनू गेला. त्यानंतर मी इथं माझं आवरायला आले होते. तर इथं बघा तुम्हाला ड्रेसपेक्षा ओढणीनं नवीन दिसत असेल, कारण का तर ही मी पहिल्यांदाच वापरते. मी लक्षात म्हणजे मी विसरूनच गेले होते की ह्या ड्रेससोबत मला दुपट्टा पण भेटला आहे. आणि कसं घरात काम करताना दुपट्टा वापरायलाच होत नाही, कारण ती ओढणी आवरायची की काम करायचं हे सुधरत नाही. काल कणी कपाट काढताना मला ही ओढणी दिसली, म्हटलं अशी ठेवून खराब होण्यापेक्षा वापरायला काढावी. आवरल्यानंतर दुसऱ्या वेळेचा चहा करून घेतला आणि इथं आता देवपूजा करायला घेतलेली आहे. आज अमावास्या असल्यामुळे कणी मैत्रिणीनं मला सांगितल्यापासून मी हेच करते की दररोज काय आपल्याला तेलाचा दिवा घासायला भेटत नाही, तर अमावास्येला का ना दिवा घासून स्वच्छ करून नवीन वात वगैरे लावायची. तर तिने सांगितल्यापासून तोच माझा नियम आहे. आणि इथे मावशी आली की नाही पहिल्यांदा तिच्याकडे देवपूजा असते, तर ती काय करते, देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदर ना दिवा लावते. हे मी तिचं बघितल्यापासून ना मी पण असंच करते. देवपूजा सुरुवात करायच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर पूजा करून घ्यायची. तर दिवा घासला वगैरे ते लावून घेतला. आता म्हटलं मी अमावास्येला
प्रत्येक अमावस्याला नारळ बदलते. जुने नारळ काढून घेतलं. आता म्हटलं नवीन नारळ आणूनच ठेवला होता मी काल. तो फक्त आता धुवून वगैरे लावायचा आहे त्या कळशीवर. जे कुळस्वामींची कळशी पुजते ना नारळ ठेवून, तर त्यावर अमावस्याला नारळ बदलते. आज अनंताची 2 फुलं सापडली होती. त्यानंतर जास्वंदाची थोडीशी सापडली होती. इथे बघा हे चवळीचं वेल वगैरे आलेलं आहे, पण इथे थोडंसं गवत वगैरे पण वाढलेलं आहे. त्यामुळे इथून येताना थोडीशी भीती वाटते, कारण शेतवड असल्यामुळे आमच्याकडे साप वगैरे पण येतात. तर एक फूल कालचं खराब झालं होतं, कारण बरेच दिवस लागलं नव्हतं. त्यामुळे माझं आज खिडकी उघडताना सकाळी लक्ष गेलं होतं. तर फुलं काढून आणली, फुलं देवाला दिली, दुधाचा नैवेद्य दाखवला आणि अशी माझी छानपैकी देवपूजा झालेली आहे. देवपूजा एकदा झाली की नाही मन असं पॉझिटिव्ह प्रसन्न वाटते. चला ह्यासोबत आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. आवडला तर लाईक करा.